मारला होता याच मैदानावर आणि मागच्या वर्षी तोही मॅच पाहण्यासाठी ते आलाय आमचा अजय कडू. आता थोडे इंजर्ड झाले अजय कडू. मला वाटतं त्याचा बॅट पकडण्यासाठी आता 17 तारखेला थोडा प्रॉब्लेम होईल, कारण आयोजक होता अजय कडू आणि धावपल झाली टेबल जॉईन करताना. थोडा त्याचा तोल देखील खराब झालाय. चला मॅच सुरू झाली. या मनोजजी आणि आमचे वैभव दादा, तर मॅचला आपण सुरुवात करतोय आणि सलामी जोडी ते सज्ज आहे. तर मॅचला सुरुवात झाली आहे. फलंदाजीसाठी आलाय अनिश पाटील आणि अक्षय पाटील वाजे टीमची सलामी जोडी. ओपनिंग पेअर गोलंदाजीला आलाय पालेकर संघाचा आयुष. पालेकोट एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती आयुष आलाय. सध्या थोडी चर्चाही झाली या दोन्ही मॅच संघांची, आणि पहिली लढत खूप महत्वाची असते, कारण आज गावासाठी खेळणारे संपूर्ण खेळाडू गावाच्या नावासाठी. अंपायरचा सिग्नल आलाय. अरे झंडी मॅच ऑन झाली आहे. पाणी घेऊन डगआउट मधून जायचंय. बघा पाण्याचे जार आहेत, तर डगआउटला बॉटल तुम्ही भरून ठेवायचे. 3 ओव्हर नंतर पाणी घेऊन तुम्हाला जायचंय विदाऊट एनी कॉल. एखादा इमर्जन्सी आला तर तुम्ही जाऊ शकता पाणी घेऊन. अंपायरला विचारल्यानंतर आयुष बॉलिंग मार्क वरती आला. या पहिला बॉल. काय वेग आहे आयुषकडे. सुरुवातीला मी पाले खुर्द एक्सप्रेस असं नाव दिलं, कारण वेग बघा. पप एक यॉकर, यॉकर सटीक आणि वेगवान बॉल त्याने टाकलाय. पहिला अचंबित करणारा चेंडू टाकलाय. किती वेग आहे बघा गोलंदाजाकडे. तुम्ही वेग आय एस पी एलमध्ये पाहिला असेल, तो म्हणजे विवेक शेलार यांनी टाकलेला चेंडू 141 किलोमीटर, आणि विकी भोईरने टाकलेला चेंडू तुम्ही पाहिलाय प्रेसिडेंट कपमध्ये 142. स्क्वेअर कट केली आहे पॉइंटच्या डोक्यावरून. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. आजच्या तिसऱ्या दिवस रात्रीतील पहिला विक्रांत पर्व चौकार. आज चिंद्रन गावाची जत्रा सुद्धा आहे, आणि आज चिंद्रन गावामधील क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. आमदार विक्रांत पर्व चषकचा पहिला पर्व. लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्हचा फटका खेळलाय. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. पहिला चौकार पॉइंटकडे आला. त्यानंतर मिड विकेटला 1 रन धावफलकावरती 5 धावा झाल्यात. आयुष्य एक चांगला चालाक गोलंदाज आहे. आताही त्याने स्टंपिंग केली आणि पंचांकडून दाद मागतोय. सत्यवानजी काकडे असे पंच आहेत की एवढा सहजासहजी तो निर्णय देणार नाही, कारण सध्या सत्यवान काकडे मला वाटतं ही 50+ त्यांची टुर्नामेंट असेल या सीझनची, आणि 4 लाख प्लस अमाऊंट. बॅटची कडा अपील, लाऊड अपील होती, पंचांनी फेटाळली. ते डॉट बॉल आलाय. आणि मी आता उल्लेख केला, राम पाटील जर क्रिकेट खेळत असते तर एवढी चर्चा झाली नसते, परंतु राम पाटील तुमची चर्चा पंचांमध्ये जास्त आहे. म्हणून मी सांगितलं ना काल हरलाय, कारण की क्रिकेटर म्हणून चर्चा कमी राहिली. अंपायर म्हणून राम पाटील तुमची चर्चा प्रचंड राहिली. अंपायर मध्ये तुमचं जर प्रॉफिट इक्वेशन पाहिला सीझनला चांगला आहे. क्रिकेटमध्ये नेहमी संघ लॉसमध्येच असतात. अंपायरमध्ये नावही तुमचं झालंय. सत्यावन काकडे, सुनील तांडेल आहे. 2-2.5चा पॅकेज झालाय राम पाटील यांचा. रनआउट झाला फलंदाज. पहिला गडी बाद, पहिली विकेट मिळाली आहे. पालेकुट संघ आयुष्य येथे विकेट घेतो आणि फलंदाज बाद.
या स्पर्धेचं शीर्षक गाणं होतं म्हणजे आमचे आधारस्तंभ मोहन शेठ कडू साहेब जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देखील राहिलेत आणि हा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या आर पार सीमा पार शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय जिथे आयुषला चौकारी लागला, षटकारी लागला, सिंगल आणि रनआउटही मिळालाय. 11 धावा, एक गडी बाद. टीम आयगाव देवी वाजेसी. अकरावरती एक गडी बाद झाले आणि स्पर्धेचं शीर्षक गाणं अप्रतिम. वैभव दादा असतील आमचे, मनोज दादांचं कौतुक करणारे गाणं. आणि मी उल्लेख केला की विक्रांत पर्व हा जो चषक आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे महासचिव भरपूर मोठा पद आहे मित्रांनो. कारण महासचिव भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये बनणं सोपं नाहीये. विक्रांत दादांना ही उपाधी मिळाली आहे महाराष्ट्र सरकारकडून, तर हे पाहण्यासारखे. आणि आमदार बनण्याची देखील संधी मिळाली, त्यानंतर सतत चर्चेमध्ये नाव राहिलं. विक्रांत दादा म्हणजे युवा पिढीचे हृदय सम्राट आहे. कारण युवा पिढीला ज्या गोष्टी हव्या त्या जगामध्ये, ज्या समस्या सोडवल्या जातात ते काम सातत्याने केलं जातं. आणि वैभव दादा असतील किंवा मनोज दादा यांच्या माध्यमातून जनसेवा सातत्याने केलीच जाते. या समाजामध्ये, या परिसरामध्ये 24 तास ते सेवेसाठी उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये रस्ते असतील, वाहतूक सुविधा असतील, त्यानंतर जनसामान्य संपर्क असेल. या परिसरात जर कोणाला काही समस्या निर्माण झाला त्याचं निराकरण करण्याचं काम युवा ब्रिगेड करत असते सातत्याने. वाईट बॉल, 12 धावा धाव फलकावरती ते आले आहेत. गोलंदाजी मार्क वरती आलाय पालेकोट संघाचा गोलंदाज आर्यन. पहिला आयुष. सध्या तुम्ही आय पी एलचा क्रेज पाहताय आणि एक विचार केला आय पी एलची चर्चा का होत नाही, कारण ड्रीम इलेव्हन बंद झालाय. तर या दरम्यान मंचावरती शुभागमन झालाय बघा. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्यांचं कौतुक करण्यात आलं. आणि आताच पनवेल तालुका अध्यक्ष बीजेपी अरुण शेठ भगत साहेबांनी सांगितलं चिपले नाईट मध्ये की लवकरच महागुरूंना रायगड भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. असे चिंद्रन गावाची ओळख आदरणीय महादेव गडगे सर अर्थात एम डी गडगे सर महागुरु यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आणि विक्रांत दादाने देखील आपल्या मोबाईलवरती तो स्टेटस देखील ठेवला होता महागुरूंचा. कारण भरपूर वर्ष त्याने समालोचन केलं. स्वागत महागुरु आपल्या चिंद्रन नगरीमध्ये. आणि त्याचसोबत आज अजून एक तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. 1/3चा नो बॉल चांगल्या पंचांनी ओव्हर स्टेपिंग साई राजे यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. नो बॉल कॉल, फ्री हिट बॉल. आजच्या दिवस रात्रीतील पहिला नो बॉल टाकलाय आर्यन. फ्री हिट बॉल येणार धाव फलकावरती. 14 धावा इथे बनलेत. सध्या मी ड्रीम इलेव्हनचा उल्लेख केला होता, का चर्चा होत नाही, कारण आय पी एलमध्ये ड्रीम इलेव्हन बंद झालाय त्यामुळे चर्चा होत नाही. तर लोक नेहमी मोबाईल बघायचे की माझा कॅप्टन आउट झाला, व्हाईस कॅप्टन आउट झाला. यावर्षी करोडपती झालो नाही. फ्री हिट बॉल, बॅटची अप्पर कट, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या सीमा पलीकडे. धावा येतील 4.
करावं लागेल. लक्ष देऊन त्याला गोलंदाजी करावी लागल्या मॅच मध्ये. बॉल तयार आहे. गावकर बॅटची कडा मागे थर्ड मॅनला साहिल तिथे थांबलाय. खरं तर रित्वी लाईव्ह चा तो एक मोठा टेलिकास्टर आणि ऑपरेटर देखील आहे. रित्वी लाईव्ह न चांगली टेलिकास्ट केली स्पर्धा, कारण पालेखुर्द त्यानंतर पालेश्वरी नाईट सुद्धा आम्ही पाहिले रित्वी लाईव्हच्या माध्यमातून. साहिल पराटे, शुभम असतील संपूर्ण टीम एकेकाली पंजाबमध्ये सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट आम्ही यांचा पाहिला होता. पंजाब असेल, गुजरातचे दौरे त्यांनी गेलेत. म्हणजे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील रित्वी लाईव्ह पोहोचली गेली आहे. कौतुकास्पद कामगिरी राहिली आणि त्याने चेंडू थांबवला. क्रिकेटची आवड आहे. आता तो कॅमेऱ्यावरती परत येईल या इनिंग नंतर, परंतु तोपर्यंत खेळण्याचा त्याला देखील आवड आहे. आणि आजकाल तोच क्रिकेट आहे बघा. सत्यावन काकडे खेळायचे, आता अंपायर झाले. राम पाटील आमचे काल खेळलेत. महत्वाची मॅच जिंकण्याची होती, हरकत नाहीये, परंतु आवड असते मित्रांनो प्रत्येकाला. आमचे डीजे मास्टरही टीम मध्ये सामील असतात खेळण्यासाठी. लॉफ्ट केलं बॉलला हवेमध्ये, मिस टायमिंग, फटका, एलिव्हेशनची कमी आहे मिड विकेटला. ओ कॅच कोणाला होती, तर तो थांबलाय त्याला कॅच होती, परंतु मिड विकेटला झेल असताना स्क्वेअर लेगचा खेळाडू धावत गेला. आणि बघा कॉर्डिनेशन किती खराब आहे. अगदी जिद्दीने खेळाडू धावला आणि झेल ड्रॉप झाली आहे. पकडण्याचा प्रयत्नच झाला नाहीये. त्यामुळे वाजे संघ भरपूर नशीबवान आहे. आणि घरेलू मैदानवरती पालेकोट संघाने चुकी केली, कारण इथे रोज खेळत असता आणि कॉर्डिनेशन झालाच नाहीये, तालमेल नाहीये, कम्युनिकेशन नाहीये, यस नो कॉल झालाच नाही. सिंपल कॅच होती, मात्र हा झेल सुटलाय. तर येणारा काल आणि याचा परिणाम काय असेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि या गोलंदाजाने विचार केला, मला वाटतं 9 चेंडू टाकलेत, 9 चेंडू, त्याच्यामध्ये 2 वाईट बॉल, 1 नो बॉल होता. आणि धाव फलकावरती वाजेसी पोहोचलाय 21 धावा, 1 गडी बाद, 21. चला नेक्स्ट मॅच, शिवकर 40+ आणि पालेश्वरी 40+. लाईव्ह टेलिकास्टला हा सामना जर कॅप्टन पाहत असतील तर लगेच दोघांनी रिपोर्टिंग करायचंय. धीरज पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपये दिले जातील. गोलंदाजीसाठी आलाय क्रिश. बॉलिंग मार्क वरती आलाय. 21 धावा, 21. आणि मागील विकेट खूप महत्वाचा होता, झेल प्रयत्न झाला नाही आणि तो बॅटर थांबलाय अजून. साहिल पराठेला झेलसाठी 500 रुपये ते आहेत कॅश प्राइज. 21 धावा बनल्या, 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 18 बॉल. लेग कटर बॉल टाकलाय क्रिशने. पहिलाच बॉल, बोटांची जादू पाहायला मिळाली. पडल्यानंतर बॉल स्विंग अँड मिस होत असताना आपण पाहिला. टर्न ऑफ द बॉल, 0 धाव्या बॉलवरती. क्रिश चांगला बॉल लेग कटर करतो आता. अनिशची बॅटिंग पाहिली तर थोडी फ्लॉप राहिली आहे. 3 बॉल डॉट लगातार. अनिश 4 चेंडू खेळलायत आणि बघा झेल ड्रॉप झाली आहे. आज या होम ग्राउंड वरती पालेखुर संघ काय करतो, कारण मागचा झेल, हा झेल इझी कॅच तुम्ही सोडतायत, कॉर्डिनेशन नाहीये आणि कॉन्फिडन्स लेवल डाऊन झालाय. अनिश आणि सार्थक पाटीललाही संधी मिळाली दोघांना. सार्थक पाटीलचा आत्ताच तुम्ही झेल पाहिला, तोही ड्रॉप झाला. आता लगातार 2 झेल ड्रॉप झाले. त्यामुळे पालेकोट संघाला कॉन्फिडन्सची गरज आहे, आत्मविश्वास पाहिजे या मॅच मध्ये. हे खूप महत्वाचं असतं. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. आता सार्थक आला बॅटिंगसाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह हा बॉल मिड विकेटला. टीप मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव आली, सिंगल. ओ हा थ्रो बघा, बॅकअप तिथे होता, सिंगलच आली आहे. तिसरं शतक मार्गस्थ आहे आणि सध्या
रित्वी लाईव्ह टेलिकास्ट करत असताना अनेक प्रेक्षक जोडले गेले. सर्वांचं स्वागत आहे. पालेखुर्द गावाचे प्रेक्षक अगदी समोर उभे आहेत. गावचा संघ आहे, गावचा मैदान आहे आणि ऑपोजिटला आपण पाहतोय नेरे दुंद्रे विभागाचा दादा संघ आई गावदेवी वाजे सी आणि दोन्ही संघामध्ये पाहिलं तर चांगले मातबर खेळाडू आहेत, धुरंधर आहेत, महानायक आहेत दोन्ही संघामध्ये. ओ मिस टायमिंगचा फटका बॅटच्या टोइनला लागलाय, स्क्वेअर लेगला डीप मध्ये साहिल पोहोचलाय. तालमेल पुन्हा थ्रोचा खराब लागलाय, सिंगलच आली आहे, धावा मात्र येत नाहीये. थोडंसं परेशान झालंय वाजे संघ, कारण आता तो पोहोचलाय 24 धाव्यांवरती. तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू क्रिशने फेकले, 3 धावा त्याने खर्च केल्यात. मात्र या ओव्हरमध्ये धावा येत नाही, कारण लेग कटर बॉल प्रचंड ताकदीने फेकले गेले. त्याचे लेग कटर बॉल आता ओळख बनली आहे. पाटा विकेट, सपाट विकेट आहे, त्याला ती साथ देते बॉलिंग मार्कवर. पुढे आले आणि हा तिसरा झेल उडालाय. आताही सुटला होता बघा काय करतो हा विकेट किपर. दादा साईराजे महागुरु आणि बघा सुनील तांडेल इथे आले तर 3 तिगडा काम फिक्स. ओ हा फटका पालेखुर्द गावामध्ये गेलाय, अगदी वेशीवरती पोहोचलाय, सीमा पार षटकार. चला यानंतर 40+ सामना इथे खेळवला जाईल आणि शिवकर 40+ विरुद्ध पालेश्वरी 40+ मध्ये ही मॅच होणार आहे. बघा महागुरु भरपूर खुश आहेत, कारण मुख्यमंत्री साहेबांनी कौतुक केलं, त्यानंतर विक्रांत दादा साहेबांनी स्टेटस ठेवलं आणि अरुण शेठ भगत साहेबांनी सांगितलं की रायगड भूषण हा पुरस्कार आम्ही त्यांना देणार आहोत, कारण पाहिजे. कॉम्प्युटर आहे महागुरु, म्हणजे कॉम्प्युटर आहे. स्कोर एकूण 30 धावफलकावरती 3-0, 30 धावा आता बनलेत. पाणी डगआउट मधून घेऊन जायचंय बघा, तिथे जार ठेवलेत आम्ही, खेळाडू कक्षामध्ये जार आहेत. बॅटिंग टीम बॉलिंग टीमला पाणी आपण घेऊन जायचंय. 3 ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचंय, कंपल्सरी आहे. एमर्जन्सी लागला तर पीपी प्रशांत भडके आमचे बालू सूचना देतील पंच की एमर्जन्सी पाणी पाहिजे की नाही. पंचाच्या भूमिकेमध्ये 4 पंच आहेत बघा, सुनील तांडेल, राम पाटील आमचे स्टेपनी, बालू पडके आणि त्यानंतर सत्यवानजी काकडे परमानंट अंपायर आहेत तिघेही, आणि तिघांचं कोटेशन भरपूर आहे. सुनील तांडेल 4 लाखाच्या वर पोहोचलेत अमाऊंट या सीझनला. सत्यवान काकडे यांची थार सोबत जॉईन केली तर काय, मला वाटतं पाहिजे होते ॲप चालू, सत्यवान काकडेने अजून एक थार जिंकली असती. काय जबरदस्त माणूस आहे तो. आणि आता IPL ची चर्चा होत नाही, कारण ड्रीम इलेव्हन बंद झाले साईराजे. ड्रीम इलेव्हन आशा होती करोडपती बनायचे आपल्याला, महागुरु ती पण गेली. चला आणि बाबूशानी पण संन्यास घेतलाय. आणि शेवटच्या रात्रीला मला वाटतं काल्याचं कीर्तन आहे, तेव्हा दशरथ दादा महाराज असतील, दशरथ पाटील करावे, त्यांचा कीर्तन होईल शेवटला या स्पर्धेच्या फायनलमध्ये. कारण चिंद्रनच्या स्पर्धा आणि फायनलला दशरथ दादा म्हणजे कंपल्सरी असतो. चला 30 धावा झाले, 3 षटकांचा खेळ समाप्त. करंट रन रेट 10.00. चिंद्रन गाव म्हणजे डोंगरावरची आई, आई मुजबा देवीचा आशीर्वाद या गावाला नेहमीच लाभलाय. आई मुजबा देवीचं डोंगरावरती सुंदर मंदिर या गावाने बनवलं आहे. गावावरती असलेली श्रद्धा, सबोरी, भक्ती आणि मुजबा देवीच्या आशीर्वादाने आज या गावाला भरपूर बरकत मिळाली आहे.
चंदनगाव तुम्ही जर बघायला गेला नदी किनारी तुम्हाला असं वाटतं की मरीन ड्राईव्ह झालाय. एवढे मोठे मोठे तिथे बंगले वगैरे बनलेत, मरीन ड्राईव्ह सारख्या बिल्डिंग्स. तर या आशीर्वाद आहे मुजबा देवीचा चंदन गावावरती साईराजे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आयुष आलाय दुसरा स्पेल घेऊन गोलंदाजीला. 30 धावा 3-0. आणि दोन्ही खेळाडूंचा झेल सुटला. आपण पाहिलं सार्थक आणि अनिश. आता नवीन बॅटर आलाय. परफेक्ट यॉर्कर. आयुषने पहिला चेंडू यॉर्कर टाकला होता आज. सुरुवात त्याने यॉर्करने केली होती बघा. आणि यॉर्करसाठी तो ओळखला जातो. आपल्याला यॉर्कर चेंडू कोणाचे आवडतात? लसित मलिंगाचा यॉर्कर चेंडू, मिचेल स्टार्कचा यॉर्कर चेंडू, बुमराचा यॉर्कर चेंडू प्रचंड आवडतो आपल्याला. कारण काय स्टंप तोडला जातो बुमराकडून. सार्थक आणि सिद्धेश दोन बॅटर. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकलाय. पंचाने दर्शवलाय. एक्स्ट्रा धाव 31. 31 धावा बनल्यात आणि 5 ओव्हरमध्ये आता जो रिदम सुरू आहे 10चा रन रेट, त्यामुळे 50 किंवा 60च्या मध्ये धावा बनतील. परंतु जर एखादे दोन मोठे फटके आले तर हा 70 गाठू शकतो वाजेसी. समोर आहे याच गावचा पालेकुर संघ भूमिपुत्र. पुढे यांचा बॉल मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. गॅपमध्ये बॉल सीमा पार. धावा येतील 4. विक्रांत पर्व चौकार. सार्थक पाटील पहिल्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. अजून तो तळ टोकून बसलाय. चौकार मारला सार्थकने आणि संघाचा ओपनर आहे. ओपनर म्हणजे विध्वंसक फलंदाज. त्यासाठीच अशा बॅटरला पाठवला जातो. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. चला महागुरु यांच्याकडे आपण एक माईक सुपूर्द करूया. शिवकर आणि पालेश्वरी 40+ मध्ये मॅच असेल. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचे टॉससाठी. आणि आत्ता धावा 35 आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. चांगल्या रिदम मध्ये वाजेचा संघ पोहोचलाय. चला वेल कमी घ्यायचंय. मैदानाच्या चारी बाजूला भरपूर आपण पाहतो ना झाडे झुडप आहेत, त्याच्यामुळे चेंडू लवकर येत नाही. हे देखील कारण आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनला स्क्वेअर लेग मिड विकेट फिल्डर समोर खेळलेत. हा देखील गॅप मध्ये स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गॅप शॉट चौकार सार्थकच्या बॅटमधून. विध्वंसक बॅटिंग सार्थकने आता केली आहे. आणि या बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. विस्फोटक फलंदाजी, आतिषबाजी. त्याच्यामध्ये गगनचुंबी फटके असतील, आसमानी टोले असतील, सातत्याने आसमानी टोला आणि बॉल लॉंग ऑफला फसलाय. 3 झेल सुटलेत आतापर्यंत. बघा किती सिंपल कॅच घरच्या मैदानावर तुम्ही सोडताय. किती प्रेशर आहे पालेकोट संघावरती. एवढं प्रेशर घेऊ नका. नॅचरल क्रिकेट बघा. करणार तरी काय काय करणार? एवढा प्रेशर कशाला घेता तुम्ही? नॅचरल क्रिकेट खेळा. प्ले द नॅचरल गेम. साईराजे तुम्ही गोलंदाजी करता. साईराजे थोडा दडपण असतो पण एवढा दडपण घेऊ नका क्रिकेटमध्ये. मला असं वाटतं की MIDCची शेवटची नाईट मॅच आहे. याच्यानंतर MIDC मध्ये वैभव दादा स्पर्धा नाही होणार कदाचित. नाईट मॅच एखादी. आणि आता हेच खेळाडू जे खेळता येत नाही या सीझनची शेवटची मॅच पण असेल भरपूर टीमांची. त्याच्यामुळे बिंदास खेळा. जास्त प्रेशर घेऊ नका. वैभव सूर्यवंशी बुमराला पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार मारला. नॅचरल गेम. प्ले द नॅचरल क्रिकेट. बुमराला पहिल्या चेंडूवर षटकार मारणं म्हणजे कॉन्फिडन्स. ओ काय फटका आहे. आणि 70 धावा बनतील मला वाटतं या रिदमने. बॉल सीमा पार षटकार. आमदार पनवेल महानगरपालिका ज्यांच्या माध्यमातून
मोठी नाईट डे स्पर्धा आपण तोंडरे गावात देखील पाहिली आहे. असे रामशेठ पाटील साहेबांचं इथे शुभागमन होत आहे, त्यांचं स्वागत करूया. सिद्धेश बाद झाला, 2 षटकार मारल्यानंतर 48 धावा वाजेसी 48 आणि या ओव्हरमधील 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लास्ट ओव्हर शेवटचा शतक बाकी, 48 धावा बनलेत, परंतु ते झेल टिपले असते पालेकुर संघाने तर मला वाटतं धावा 30 पेक्षा कमी असता हरकत नाहीये. बॅटिंग देखील पालेकुरची तुम्हाला पाहायला मिळेल आणि वाजेची बॉलिंग चांगली आहे. वाजे संघ आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. राज गोलंदाजीसाठी आलाय. सार्थक ओपनिंगला आला होता, अजूनही थांबलाय स्ट्राईक एंडला. मोठा बॅटर आहे सार्थक. राजचा पहिला चेंडू वाईट यॉर्कर बॉल, पहिला डॉट बॉल आलाय. तर सध्या फटाक्याच्या आतिषबाजीने नगरसेवकांचा स्वागत होणार आहे आमच्या स्टेजवरती. सर्वाधिक प्रख्यात नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, व्हेरी पॉप्युलर, हा चेहरा प्रख्यात आहे, रामशेठ पाटील साहेब तोंडरे. पुरेलेंचा बॉल, पंच वाईट बॉल दर्शवतात आणि बॅटरसाठी संधी होती, कारण हा फुलटॉस बॉल सोडू नका आणि सार्थकने ती चुकी केली आहे. 1+1 2 धावा इथे मिळाल्या. पहिला डाव तुम्ही पाहताय आणि पहिल्या डावामध्ये सार्थक आणि पारस ही जोडी मैदानामध्ये उतरली आहे. 50 धावा झाल्यात, 50 अप. वाजे संघाचा अर्धशतक लागलाय. बोला तयार. चांगला फटका, बॅटचा साऊंड, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ ड्राईव्ह, सिंगलच आली ऑफ ड्राईव्ह वरती. 51 जे संपूर्ण कार्यकर्ता युवा ब्रिगेड अजय असतील, सर्व आता वाट पाहतायत, तकदीर जे असतील, कारण आता एक प्रमुख नगरसेवकांचं आगमन होणार आहे. एक मोठा चेहरा आहे पनवेल तालुक्याचा. मिस टायमिंगचा फटका समोर, प्रयत्न थोडे कमी पडलेत. वेल ट्राय. धाव महत्वाची होती की प्रयत्न करणं गरजेचं होतं. प्रयत्न अगदी परमेश्वर खेळाडूकडून पाहायला मिळाले आणि इथे पुन्हा एकदा धाव आली आहे. 53 धावा. एक वाईट बॉल टाकलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विक्रांत पर्व चषक तुम्ही पाहताय, आमदार महाराष्ट्र विधानसभा. मिस टायमिंग आहे, यावेळी झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे सार्थक पाटील. वादली खेळी संपली आहे, ज्याने मला असं वाटतं की 2 शतक खेळले या मॅच मध्ये. बॅटर आउट. त्रेपन्न धावा आणि गडी बाद झालाय चौथा. मनीष भगत मैदानाच्या आतमध्ये चाललंय. फक्त 2 चेंडू बाकी आहेत पंच. लास्ट 2 बॉल. प्रशांत फडके डोंगरचा पाडाचे पंचायत स्क्वेअर लेगला आणि मेन पंच सत्यवान काकडे आदई, सुनील तांडेल बेलवली, या तिघांना तुम्ही आज इथे पाहाल. तिघांवरती मोठी जबाबदारी आहे, कारण 40+ पोल आहे. सुनील तांडेल सर, पलवा पलवी थोडी करावी लागेल. एकच एंड मधून खेळवायची. व्हेरी गुड, चांगला निर्णय. 40+ 2 एंड बिलकुल जमणार नाहीये, कारण 4 वाजतील. 52 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी असताना बॅटिंग साठी सज्ज झालाय न्यू बॅटर लेफ्ट हँड मनीष. 2 बॉल मध्ये 1 फटका जरी आला ना तरी उत्तम होईल आज. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केली आहे, बॅटची कडा, चायना कट, डीपला बॉल, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. धावा येतील 4. 57 धावा आता इथे बनले. 53 होत्या शेवटचा बॉल. 57 धावा देखील पुरेशा आहेत, परंतु आता घरच्या मैदानावर पालेखुर्द उतरलाय श्री गणेश, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी कसरत राहील आज मॅच मध्ये. टार्गेट सेट बॉल, 1 टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. परफेक्ट यॉर्कर टाकलाय, रन घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलाय. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा 57 वरती थांबत असताना
पंच एक बॉल बाकी आहे. ओव्हर झाली पंच. पहिला डाव संपलाय. 57 धावा बनल्यात पंच आणि 58 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 5 षटकामध्ये श्री गणेश पालेखुर्द संघाला. चला यानंतर 40+ पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष शिवकर दोन्ही संघांना शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. आणि मात्र सामना जर संपला आता इनिंग संपली तर सामना तुमचा 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा खेळवला जाईल. आदई बावनजे विभागीय 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. नाणेफेकी केली जाईल. मनोज जगताप आमचे स्पर्धेचे आयोजक आहेत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे शिवकर क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे. आमच्यातून जो 4 प्लेयर येणार आहेत थोड्याच वेळात आम्ही सांगतो निर्णय आमचा. थँक्यू. रुपेश 40+ला खेळण्याचं प्राधान्य इथे मिळालेले आहे. रुपेश उलवेकर तुम्ही 40+ क्रिया असोसिएशनच्या अध्यक्षी आहात परंतु जी 40+ला संधी देण्यात आलेली आहे त्याबद्दल तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या आयोजन कमिटीच्या बद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल. नक्कीच रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन पालेखुर्द आयोजित या सामन्यामध्ये 40+ संघांना जी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदय वल्लभ विभाग यांच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि यदा कदाचित तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी जर प्राप्त झाली कारण नाणेफेक गमावलेली आहे सामना 5 षटकांचा असेल किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल. मला वाटतं मी या वर्षामध्ये प्रथमच शिवकर संघासमोर आमची मॅच असणार आहे तरी आम्ही त्यांच्यासमोर 50 ते 55 धावांचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न इथे रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्रण आणि ग्रामस्थ मंडळ पालेखुर्दे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार विक्रांत पर्व चषक 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. काय सांगाल आयोजनाबद्दल. कसं वाटलं आयोजन आपल्याला. सुंदर असं ग्राउंड आहे. पहिल्यापासूनच हे ग्राउंड सुंदरच आहे. आम्ही नेहमी खेळतो इथे परंतु या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा या ग्राउंडची सुंदर अशी मशागत करून त्यांनी आणखी त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते नेहमी. धन्यवाद. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल शिवकर क्रिकेट संघाच्या बाजूने 40+ संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय आता लगेच ते अंमल करतील. चला यापूर्वी आवाज ऐकला आपण. महाराष्ट्रातील पहिले आमचे बायकरमॅन क्रिकेट समालोचक एक शिक्षित व्यक्तिमत्व प्रवीण टेंबे वलप आणि आता बोलणार आहोत दुसरे आमचे शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक साही राजे. हॅलो. धन्यवाद महागुरु. धन्यवाद प्रवीणजी टेंबे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. सर्वप्रथम महाराष्ट्रीय आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम क्रीडकांचं रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन पालेखुर्द आयोजित
दमदार आमदार विक्रांत पर्व चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम शुभ सुस्वागतम. रिथवी लाईव्हच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट आपण या ठिकाणी पाहतो. त्यांची संपूर्ण टीम नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि स्कोरर आमचे दमदार स्कोरर आशिष म्हात्रे खरट एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सत्यवंची काकडे प्रोफेशनल अंपायर, त्यानंतर आमचे प्रशांत सर असतील, त्यानंतर आमचे राम पाटील सर असतील, त्यानंतर सुनीलजी तांडेल वेलिवली हा पॅनल आपण या ठिकाणी पाहतो. सलामीचे दिग्गज धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये प्राचारण करण्यासाठी उतरले आहे. आर्यन मराठे आणि क्रिश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 58चा समोर लक्ष, गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, गोलंदाज सुजल पाटील P1 मध्ये समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात, डीपमधून क्षेत्ररक्षक घेतील, डीप लॉंग ऑफ मधून. तत्पूर्वी मिळेल इथे मात्र फक्त सिंगल. काय सुंदर, अद्भुत, अविश्वसनीय आपण आयोजन नियोजन आणि सुयोजन आपण या ठिकाणी पाहतो. समोर पूर्वेच्या दिशेनं श्रीमलंग बाबाचं दर्शन, त्यानंतर मुजबा आईचं ग्रामस्थ मित्रमंडळांना सातत्याने आशीर्वाद लाभलेला असतो. आणि हा ऐतिहासिक मैदान आपण या ठिकाणी पाहतो. हा वारसा मिळाला मी म्हणेन संपूर्ण पालेकृत गावाला. खूप चांगलं नियोजन आहे, सुयोजन आहे, मॅनेजमेंट आहे. आमचे आयोजक वैभवजी मोहन शेठ कडू असतील, त्यानंतर मनोज रमेश जगताप सर असतील आणि आमचे संपूर्ण टीमचे आमचे आयोजक असतील. गोलंदाज तयार आहेत. समोरच्या दिशेनं ताकदीचा प्रचंड वापर, प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्यानेही त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका येतोय. सरळ चेंडू त्याला डिमिडिकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार क्रिसच्या बॅट्समधून षटकार. डावखुरे आता जे फलंदाज सातत्याने खूपच घातक असतात. मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आई गावदेवी 11 वाजे आणि त्यांना फाईट करणारा संघ श्री गणेश पालेखुर्द ही पहिली लढत आजच्या दिवसातील आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर दुसरी मॅच 40+ मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला, चेंडू जर गेला असेल पंच लगेच घ्या दुसरा बॉल. क्रिश चांगला फटका आपण त्याच्या बॅट्समधून एक्झिक्यूट होताना पाहिला. दमदार, शानदार आणि रुबाबदार षटकार आपण पाहिला. पहिला चेंडू तो फेस करत होता, काय दमदार फटका त्यांनी घेतला. संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली तर 7-58 धावसंख्येचा इथे मात्र आव्हान असताना गोलंदाज सुजल पाटील वरती आक्रमणाला पहिल्या चेंडूवरती त्यांनी सुरुवात केली. मॅच बॉल येतोय. क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने अंतर्वर्तुळामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक आणि अंतर्वर्तुळाच्या बाहेर अगदी बाउंड्री रेषा लगत प्रोटेक्शन देत असताना डीप लॉंग ऑफला आणि डीप मिडविकेटमध्ये पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न होता. बॅटने चेंडूचा संपर्क येथे जुळून येत नाही. डॉट चेंडूची सांगता. षटकार जर तुम्ही मारू शकता तर मी डॉट बॉल देखील मी तुम्हाला टाकू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न सुजल पाटील या ठिकाणी करतायत. ड्रेस कोड भरपूर चांगला मी म्हणेन पालेकुड संघाचा. ब्ल्यू अँड येलो आर्मी आणि समोर व्हाईट आर्मी. गोलंदाज तयार सुजल. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू कालती क्षेत्ररक्षक येतील आणि टिपलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहिलं. सिद्धेशने टिपलाय. झेल संपलाय. फलंदाज क्रिस चा खेळ. क्रिसच्या बॅट्समधून एक षटकार त्यांनी संघर्षाला सुरुवात जरूर केली होती. त्यानंतर इथे पलटवार आपण पाहिला. सुजल पाटीलची गोलंदाजी. सिद्धेशनं काय झेल टिपला. 58 धावेचा समोर लक्ष. दमदार लाजवाब पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन पालेखुर्द आयोजित दमदार आमदार विक्रांत पर्व चषक 2026 चा पर्व. आयोजक आमचे संपूर्ण टीम. वैभव शेठ कडू साहेब असतील, त्यानंतर आमचे मनोज रमेश जगताप सर असतील, तकदीर पाडेकर असतील, लक्ष्मण पाटील, राम पाटील असतील, प्रदीपजी कडू, सचिनजी कडू असतील, अजय कडू, अतुल कडू याची प्रचंड मेहनत आपण या ठिकाणी पाहतो. चेंडू फेकून झाल्या षटकातील 4-2 चेंडूचा खेळ इथे शेष असताना आपण या ठिकाणी पाहतो. नवीन फलंदाज पारस गोंधलीला आपण या ठिकाणी पाहतोय. P1चा खेळ सध्या तरी चालू असताना 7 धावा आहे धावपुस्तकावरती. ओहो, लाजवाब जबरदस्त तडाखा या ठिकाणी पाहिला. चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं. डीप टर्मॅनला वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका. चेंडू सीमा पार खणखणी 4 रनों के लिए.
संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली 1/11. 58 धावसंख्येचा समोर लक्ष असताना षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी 5 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केल्याने सुजल पाटीलनं एकूण 11. त्याच्यामध्ये क्रिशने एक षटका ठोकला. त्यानंतर पारसने देखील पहिल्याच चेंडूवरती त्याने चौका ठोकला. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. ओहो, या ठिकाणी मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलीगत 4 रन. प्लेस क्रिकेट संघातील एक गुणवान क्रिकेटर आणि पालेबुद्रुक गावातील युवा उद्योजक प्रशांत शेठ पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. यस, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असताना अक्षय पाटील आपण या ठिकाणी पाहतो. पारस गोंधलीने जर षटकार ठोकला तर इथे सर्जा लाडू ग्रुप कडनं त्याला मात्र 1000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. हो, या वेळेचा ऑन साईडला फ्लिक केला चेंडू. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू ट्रॅव्हल होते डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीनं संघ पुढे ठेपतोय धाव पुस्तकावरती. एकूण धावा 17 धावा धाव पुस्तकावरती. 58 धावेचं समोर लक्ष. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती. 14 एप्रिल 2026 भीम जयंती. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, शिक्षण, संघटन, संघर्ष, संविधानिक मूल्यांचा जागर महामानवाला स्पर्धेच्या माध्यमातून विरंभ अभिवादन करून आलेल्या सर्व क्रीडाक्षकांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. एक धाव इथे अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघाचा पुढे ठेपला धाव पुस्तकावरती. एकूण धावा 18 धावा आहेत. संत आणि सावध सुरुवात. पारसने देखील 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार मारलेत. षटकार ठोकला तर सर्जा लाडू ग्रुप कडनं त्याला पारितोषिक आहेत 1000 रुपयाचं. बक्षिसांची खैरात आहे. मैदान देखील सुसज्ज आहे. जबरदस्त मैदान आहे. येत्या क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडा इतकं चांगलं भव्य दिव्य उत्तुंग असं आयोजन. गोलंदाज तयार. अक्षय. हो, यावेळी प्रहार करायचा होता. थोडासा चेंडू डीप राहिला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतात. डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2. सेकंड पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर. एक डीप विकेट वाईडिश लॉंग ऑफ पणे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. अक्षय चांगली गोलंदाजी करतात. शॉट ऑफ घेत आहेत ते. चांगली गोलंदाजी. परंतु समोर 28 नंबरचे जर्सी परिधान करून असणारा फलंदाज पारसला आपण या ठिकाणी पाहतो. पारसने देखील 2 चौकार घेतल्यात. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. फुल टॉस होता. आमंत्रण होता. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चालतोय खनखनी दणदणी 4 रनों के लिए. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारो. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा बुजरा करून आला. या चेंडूवरती चौकार. 22 धावा आहेत धाव पुस्तकावरती. गोलंदाज ज्ञान. पुन्हा एकदा प्रहार केला. ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक येतील. यावेळी चेंडू चालय गोलीच्या वेगानं. क्षेत्ररक्षक बनतील या ठिकाणी दर्शक. चेंडू सीमा बाहेर. खणखणी 4-4-4. सव्वीस धावा आहेत त्या पुस्तकावरती. चांगली सुरुवात आहे. P1 मध्ये देखील आपण धावा येताना पाहिला 15 आणि या षटकामध्ये या 5 चेंडूचा विचार केला तर 11 धावा आल्यात. एकूण 26 धावा आहेत त्या पुस्तकावरती.
सुंदर फलंदाजी करतात मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत असताना पारस लावण या ठिकाणी पाहतोय. नाव भरपूर चांगलं आहे, पारसची किमया देखील चांगली होते मैदानामध्ये. पुन्हा एकदा प्रहार केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये, परंतु मिस टायमिंग, थोडीशी ताकदीचा अभाव जाणवला आणि ते मोठा फलंदाज पारसला मात्र परतावं लागेल. दमदार आयोजक कुणाल दादा कडू यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षणी यावा, प्रत्येक सुख समाधानाने कुणाल दादा कडू आपला आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा की कुणाल कडू आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे महागुरु, दोस्ती दुनियातील राजा माणूस आहे, क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व आमचे कुणाल शेठ कडू साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शिवनेरीची श्रीमंती लाभू दे आणि सह्याद्रीची उंची लाभू दे हीच आपण शिवचरणी प्रार्थना अर्पित करूया आणि विश यू हॅपी बर्थडे कुणाल शेठ कडू. यस, गोलंदाज 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन गोलंदाज आपण अनिश पाटीलला पाहतो. 5 षटकामध्ये 4 गोलंदाज अनिवार्य असतील, पण तिथे तिन्ही फ्रेश गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज देखील बाद झालेत. गोलंदाज तयार आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघटन पुढे टेबल 27 धावा त्या पुस्तकावरती 58 धावेचा समोर लक्ष असताना आपण या ठिकाणी पाहतोय. संत आणि सावध सुरुवात आपण पाहिली. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. आर्यन मराठे सलामीवीर आला, त्यानंतर आता आयुषला आपण या ठिकाणी पाहतोय. आयुष वागुसकर हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे प्रगती पथ. सन्माननीय धनाजी शेठ कडू चिंद्रन ज्यांच्या वतीने 50 सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाईन स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे जुळून येत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट चेंडूची सांगता. अशाच पद्धतीनं गोलंदाजी इथे मात्र गोलंदाजांना करायची आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण, खूप चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव केला असताना गोलंदाजाचं मी कौतुक करेन अनिश पाटीलचा. त्याने 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केली. फक्त एक संघाची एकूण धावसंख्या 27 बनवायच्या आहेत. समोर लक्ष 58 धाब्यांचा. चांगली फटकेबाजी आता मात्र इथे करावी लागेल. सामने घना अंधेरा है, पहाड़ चिड़कर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. गॅपमधून क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास गाठत असताना आणि त्याला चकवा देतो चेंडू डीप थर्मॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं 4 रनों के लिए. युवा नेते सुजित वाल्मिकी यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू प्रहार केला गॅप मधून. इथे गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रनों के लिए. आयुष चांगली चौफेर फटकेबाजी तो करण्यासाठी जाणला जातो, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक 1 2 3
4 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावत होते, परंतु सेफ झोनमध्ये चेंडू आढळला. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपतो. एकूण धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली 37. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. चला पाण्याची मांग होते मैदानावरती. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजे मास्टर जयेश. बारा चेंडू 21 धावांची गरज आहे. इक्वेशन पहा 1-2-2-1. 12 मध्ये 21 बनवायच्यात. आयुष आणि त्याच्या जोडीनं इथे आर्यन त्याला साथ देतोय सिंगल डबलनं आणि चांगली फटकेबाजी आपण त्याच्या बॅट्समधून आयुष्या बॅट्समधून देखील 2 चौकार पाहिले. पारसने देखील जबाबदारी घेतली. पारसनं एकूण 4 चौकार ठोकले. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. धीरज शेठ पाटील यांच्याकडनं चौकार आणि षटकारासाठी प्रत्येक षटकार चौकार का हॅट्रिकसाठी हॅट्रिक मग ती कोणतीही असो चौकाराशी असो किंवा षटकारांची असो तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. धीरज शेठ स्वागत आहे आपलं देखील. 12 चेंडू 21 धावांची गरज. विखुरलेला क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. डीप मिड विकेट वाईट इस्ट लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक दूर वरनं जातात. त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये त्यांनी शॉट फाईनली एक आपण या ठिकाणी गलीमध्ये पाहतोय. 12 चेंडू 21 धावांची गरज. नवीन गोलंदाज 4ही गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले ते 4ही नवीन गोलंदाज आहेत. इथे सिद्धेश पाटीलनं एक झेल देखील भरपूर चांगला टिपला होता परंतु तो गोलंदाजीसाठी ते सज्ज आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. आर्यन आहेत स्ट्रायगिनला सलामीवीर अद्याप देखील तल टोकून बसल्यास मैदानावरती 12 मध्ये बनवायचे आता 21 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ते गोलंदाज तयार आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू चालाय. उलकावणी देत होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला एकच धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या 10 पुस्तक ते पाहिलं 38. आता बनवायचे 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मित्र मंडळ चिंद्रन पालीकुर्द आयोजित दमदार आमदार विक्रांत पर्व चषक 2026 हा पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. 11 चेंडू 20 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच इथे रंगात येते. मॅच गोलंदाज ज्ञान सिद्धेश प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर असा फटका आपण या ठिकाणी फक्त मिळेल सिंगल. चल इथे दिनेश सोनावणे आणि त्यांच्या समवेत आमच्या माऊली दिनेश निवृत्ती महाराजांचे सुपुत्र दिनेश पाटील या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार सिद्धेश इथे कट करण्याचा प्रयत्न होता. इथे दातो चेंडू मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एसटी रक्षकाचं मी कौतुक करेन. चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण एक ठिकाणी पाहिलं तर समीकरण इथे मागडं बनत चाले. येणारे चेंडू हातामध्ये असतील 9 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावांचं इथे लक्ष असेल. सुरेख पटका परंतु सापला रसलाय. तेथे होते क्षेत्ररक्षक
सार्थकने टिपला जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. अभिषेकचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल की दोनच राजे इथे गाजले. एका राजाचं नाव आहे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा राजा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांची आज 135वी जयंती आहे. आणि या दोन राजाने बघा, राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली प्रवीण. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला एक संदेश दिला, शिकवण दिली. चर्चा करू आम्ही, चर्चा थांबा. की तुमच्याकडे 2 नाणे असतील. चेंडू व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला संदेश दिला, शिकवण दिली. तुमच्याकडे 2 नाणे असतील. एका नाण्याचं पुस्तक घ्या, एका नाण्याचं भाकरी घ्या. पुस्तक तुम्हाला जगाला शिकविल आणि भाकरी तुम्हाला जगविल. हो टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे मागुर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. 14 एप्रिल 2026 भीम जयंती. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय शिक्षण संघर्ष करणारा महामानवाला विनम्र अभिवादन. पूर्वज भगतनीचा षटकार ठोकला. सर्जा लाडूकडनं 500 रेट वाढवा मित्रांनो, 2000 तरी करा. हा. जयेश जाधव यांच्याकडनं 2 षटकारासाठी 1000 आहेत, म्हणजे टोटली 1500 मिळतील. 7 चेंडू 7-16चं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 16 धावींची गरज. प्रहार केलाय, जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक त्यांच्या अवक्याच्या बाहेर. या बेलीस मात्र चेंडूला पाठवलाय सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. दमदार शानदार संघर्षमय षटकार. टीम मीटिंग साठी वेळ नाहीये, प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवा. टीम या ठिकाणी आपण विनंती करूया. श्री गणेश पालिकुड अवधी वाजे संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. समीकरण येऊन टिपता येणार आहे. 6 बॉल 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. 10 का दम बाजीराव सिंगम इथे मात्र भरावा लागेल. आमचे MTC लाईव्हचे खऱ्या अर्थानं जबरदस्त ऑपरेटर आमचे साहिल भाई देखील टीम मध्ये आहेत. साहिल तुमचं देखील कौतुक करेन, शुभेच्छा देतो तुम्हाला मॅचसाठी. जसा षटकार आला तसं पालेकुर्दवाल्यांना जाग आली. 6 चेंडू आता मात्र 10 धाब्यांची गरज आहे. आता मात्र धावावं लागेल, पालावं लागेल, उठावं लागेल, पेटावं लागेल. कधी थांबायचं आणि कधी उठायचं या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळत असतो तेव्हा यावेळी यशाच्या परमोच्च शिखरावरती नाव हे तुमचं कोरलेलं असतं. म्हणून इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण आजचा संघर्ष तुम्हाला उद्याचा सामर्थ्य इथे निर्माण करून देत असतो. आता संघाला धोका येणे मग बिंदास ठोका. 6 चेंडू 10 धावांची गरज. फुल टॉस, फुल आमंत्रण होता. जबरदस्त टोला इथे मात्र गरज होती. मच निडेड षटकार. चेंडू सीमा पार. 6 रन. आणि सांख्यिक कोट्यातील पाहिलं तर 5वा षटक आणि वैयक्तिक कोट्यातील हा 2रा षटक आहे. त्यांनी पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा दिल्यात, परंतु आता याच अविनाश वरती आक्रमणाला सुरुवात केली. फलंदाजी करत असताना आयुषच्या बॅट्समधून येतोय हा संघर्षमय षटकार. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 4 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. आता मात्र पालेकुरची टीम आणि पालेकुरची संपूर्ण रहिवाशी इथे मात्र आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग या ठिकाणी पाहतो. भरपूर खुश आहेत कारण पहिले मॅच विजयाच्या दिशेने ते वाटचाल करण्यासाठी सज्ज झाल्यात. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी जुळून येत नाहीये. चेंडू जातो डॉट बॉल. आता समीकरण येऊन टिपता येणार आहे. 4 चेंडू 4 धाब्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग
स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज अनिशला आपण या ठिकाणी पाहतोय. भविष्य अनिशकडे देखील क्षमता आहे. मी देखील डॉट चेंडू फेकू शकतोय. खूप चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, बॅक टू बॅक इथे षटकार ठोकल्यानंतर अनिशने इथे कमबॅक करून दाखवल्यात. समीकरण येऊन टिपते येणारे 3 चेंडू आणि आता 4 धाब्यांची गरज. अशा हाय व्होल्टेज मॅचेस आम्ही होताना भरपूर पाहिल्या, कारण ज्या ज्यावेळी 3 चेंडूमध्ये 3 धावा होताना नक्कीच भरपूर संघर्ष करताना पाहिला, परंतु षटकार चौकारांची गरज आहे त्यावेळी धावा बनत असतात. आमंत्रण होता, चेंडू पाठवलाय सरळ विजयाच्या दिशेने, चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत विजयाचा हा चौकार. इथे बबन कडू यांचा इथे आगमन झालेले आहे. चिंद्रंग गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. दादा यावं व्यासपीठावर आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. चला मॅन ऑफ द मॅच आता देऊया आपण आयुष का. एक विकेट देखील आयुषने घेतला. सन्माननीय चिंद्रंग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन कडू यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही रोशन साई स्पोर्ट्स, ग्रामस्थ मंडळ चिंद्रण आणि ग्रामस्थ मंडळ पालेखुर्द